नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची एक प्रभावी सेवा बघणार आहोत, जी मी स्वतः केलेली आहे, जी बऱ्याच ताईदादांनी केलेली आहे, अनेक स्वामी भक्तांनी केलेली आहे. अतिशय फलदायी आणि त्वरित फलदायी म्हणू आपण, इतकी प्रभावी ही सेवा आहे. अगदी 24 तासात तुम्हाला या सेवेचा अनुभव येतो. 24 तासात तुम्ही ज्या काही कामासाठी ही सेवा केली आहे त्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्याच्या दिशेने काहीतरी मार्ग तुम्हाला मिळतो. इतकी प्रभावी ही सेवा आहे. तर ही सेवा अगदी तुम्ही 3 दिवस करू शकता, 5 दिवस करू शकता, 11, 21, 108 दिवस देखील करू शकता. जर ही सेवा तुम्ही 108 दिवस केलात तर अशक्य गोष्टही शक्य होईल, इतकी प्रभावी ही सेवा आहे. जगाच्या पाठीवर तुमचं कितीही मोठं दुःख असो, कितीही मोठं संकट असो, कितीही कठीण इच्छा असो, 100% तुमची इच्छा पूर्ण होईल, हे मी खात्रीने आणि ठामपणे सांगते. आणि खरं सांगू का, ही सेवा अक्षरशः तुम्हाला मी कित्येक वेळेला पण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मी ही दवाखान्यात बसून ही सेवा केलेली आहे. ज्यावेळी प्रबल माझा आजारी होता त्यावेळी मी ही सेवा दवाखान्यात बसून केलेली होती. फक्त आता तिथे काही ही सेवा करत असताना काही नियम असतात, ते पाळले तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येतो. कारण ह्या सेवेमध्ये हा एक नियम जर तुम्ही पाळला तर त्या सेवेचं 100% नव्हे 1000% फळ तुम्हाला मिळणारच मिळणार, इतकी प्रभावी सेवा आहे. तर आता थंबनेलवरून तुम्हाला कळायचं असेल की तुम्हाला इच्छा आहे की बघा स्वामींची आपण 108 पाठ करतो किंवा 108 पारायण करतो. तर बघा एका ताईंनी कमेंट विचारली, म्हणजे एका ताईने प्रश्न विचारला की ताई पाठ म्हणजे काय आणि पारायण म्हणजे काय. तर बघा, पाठ म्हणजेच पारायण, 108 पाठ किंवा 108 पारायण असं दोन्ही म्हटलं तरी चालतं. तर 108 पारायण किंवा 108 पाठ आपण करतो त्यावेळी जर तुम्ही ही सेवा जर 108 दिवस केली तर 100% कितीही दुःख मोठं संकट असो त्यातून तुम्ही बाहेर पडाल. तर आता ही सेवा कोणती, तर तुम्हाला माहीत आहे की ही सेवा म्हणजे स्वामींचं एक मांडी पारायण. तर आता एक मांडी पारायण म्हणजे काय, कसं करायचं, काय करायचं, तुम्हाला सगळी माहिती, डिटेल माहिती मी सांगणार आहे. अगदी संकल्पापासून अगदी उद्यापन कसं करायचं किंवा उद्यापन करायचं की नाही, कोणते नियम अटी पाळायचे, सेवा कधी करायची, कोण करायची, या सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले ही सेवा तुम्ही कधीपासूनही चालू करू शकता. ही सेवा कोणीही करू शकता. हे क्लिअर झालं, कधीपासून पण चालू करू शकता, कोणीही करू शकता. अगदी तुम्हाला आज हा व्हिडिओ समोर आला तर आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. कळलं. आता सगळ्यात पहिले, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात. संतान प्राप्ती असेल, विवाह असेल, नोकरी असेल, पैसा असेल, कोर्ट कचेरी, कुठलीही समस्या असो, एखादी इच्छापूर्ती तुमची असेल की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा मला या पॅकेजची नोकरी लागावी किंवा इथे या कंपनीत माझं सिलेक्शन व्हावं, असं कुठली पण तुमची इच्छा असेल तर ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा नक्की करा. 100% तुम्हाला अनुभव येईल. तर आता सगळ्यात पहिले सेवा करण्याआधी तुम्हाला महाराजांच्याकडून परवानगी म्हणजे काय, प्रार्थना करावी लागते महाराजांना. तर बघा, सगळ्यात पहिले केंद्रात जायचं. आता उद्यापासून सेवा चालू करणार तर आज तुम्ही केंद्रात जायचं. केंद्रात जाताना नारळ, खडीसाखर, फुलं, अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या. तिथे महाराजांना अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं की महाराज, उद्यापासून मी तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे 108 किंवा 100 पाठ, तुम्ही 100 पाठ पण करू शकता बरं का. 100 पाठ किंवा 108 पाठ एक मांडी पारायण करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. बघा, ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे. खरा भाग्यवान तोच असतो ज्याच्या हातून ही सेवा घडत असते. अगदी प्रभावी सेवा आहे. तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर महाराजांना सांगायचं की स्वामी चरित्र सारामृताचे मी 108 एक मांडी पारायण करते किंवा पाठ करते. तर ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जे काही फळ आहे, माझी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि निघून यायचं. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिले छानपैकी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, देवपूजा करायची, महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. सेवेचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना एक वेळेस सगळ्यात पहिले अथर्वशीर्ष म्हणायचं. एक माळ श्री स्वामी समर्थ, एक वेळा अथर्वशीर्ष, एक वेळा पुरुषसूक्त, एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा पवनाम सूक्त, या सगळ्या गोष्टींचा अभिषेक करायचा महाराजांच्या मूर्तीवरती. आणि त्याच्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. धूप, दीप, अगरबत्ती, फूल, अक्षदा वाहून
अष्टगंध लावून पूजा करून घ्यायची आणि त्यांचं स्थानावरती ठेवून द्यायचं. आता 108 दिवस पूजा मांडायची का? तर अजिबात नाही. पूजा वगैरे मांडायची काही गरज नाही. फक्त पहिल्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आणि सेवेला चालू करायचं. आता सेवा काय करायची? सगळ्यात पहिले बघा, सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं. कुठलीही सेवा करत असताना तुम्ही रोजची नित्यसेवा करा, बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसन का घ्यायचं? बघा, ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो ती आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करत असतो आणि बिना आसन न घेता तुम्ही डायरेक्ट जमिनीवर किंवा फरशीवर बसलात तर तुम्ही जी पण सेवा करताय त्याचं फळ, त्याचं पुण्य जे आहे ते भूमीला मिळतं. भूमीत दान होतं, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणून बसण्यासाठी आसन घ्यायचं, डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही. तर आता सगळ्यात पहिले संकल्प करायचा आणि संकल्प कसा करायचा? तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं अक्षदा, फूल, हळद, कुंकू घ्यायची आणि तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार स्वामींचे 108 किंवा 100 पाठ किंवा 51 पाठ, 21 पाठ, जेवढे पाठ तुम्ही करणार आहात की एक मांडी पारायण मी करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, जे काही इच्छित फलप्राप्ती मला लवकर होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प खाली म्हणजे पाणी ते सोडून द्यायचं. जे काही पाणी आहे ते झाडाला घालायचं संकल्पाचं. असा संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर सेवेला चालू करायचं. सेवा काय करायची? सगळ्यात पहिले तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे स्वामीचरित्र सारामृत आहे, स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे. तर स्वामीचरित्र सारामृत हा या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे. कळालं? आता हे पारायण करताना कुठल्या गोष्टी पाळायच्या ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले सेवा मी सांगते, त्याच्यानंतर नियमाटी सांगते. कळालं? सगळ्यात पहिले स्वामीस्तवन म्हणायचं. पहिल्याच दिवशी स्वामीस्तवन म्हणायचं, संकल्प करायचा, स्वामीस्तवन म्हणायचं, एक माळ महाराजांची घ्यायची आणि त्याच्यानंतर हे एक पारायण करायचं. म्हणजे यामध्ये 21 अध्याय आहेत. पूर्ण 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. कळालं? त्याच्यानंतर 1 वेळेस किंवा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा स्वामींची एक माळ घ्यायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ घ्यायची. त्याच्यानंतर महाराजांची आरती करायची, जी पण तुम्हाला येईल ती. त्रिकाळ आरती जी 10:30ची येत असेल तर 10:30ची, 8ची येत असेल तर कुठली पण, तुम्हाला जी संध्याकाळची 6:30ची आरती, जी पण आरती येते ती आरती करायची. महाराजांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही खडी साखरेचा वगैरे काही पण दाखवू शकता. जर तुमच्या घरामध्ये एवढं लवकर किंवा जर तुम्ही सकाळी लवकर सेवा करणार असाल तर सकाळी आपलं अन्न जेवण झालेलं नसतं, तर तुम्ही खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता. आणि ज्यावेळी जेवण होईल त्यावेळी दुपारी किंवा दिवसभरामध्ये 2 टायमामध्ये 1 टाईम महाराजांना नैवेद्य दाखवायचा. कळालं? आता हे एवढ्या सगळ्या सेवा झाल्या. सगळ्यात पहिले परत एकदा मी सेवा सांगते. सगळ्यात पहिला संकल्प झाला, महाराजांची पूजा झाली, अभिषेक झाला, पूजा झाली, संकल्प झाला. त्याच्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि स्वामीस्तवन एकदा म्हणायचं, पहिल्याच दिवशी म्हणायचं, जे नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर एक माळ महाराजांची घ्यायची. पूर्ण स्वामीचरित्र ग्रंथ वाचायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र किंवा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि एक माळ परत स्वामींची घ्यायची किंवा 11 वेळेस. कळालं? जसं तुम्हाला 11 वेळेस जमलं तर 11 घ्या, एक माळ जमलं तर एक माळ घ्या. कळालं? एवढी सेवा करायची. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. बस एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. आता ही सेवा झाली. ही सेवा आपल्याला रोज करायची आहे. रोज. फक्त अभिषेक जर तुम्हाला रोज जमत नसेल तर ठीक आहे, रोज देवपूजा करून फक्त सेवा तुम्ही करू शकता. स्वामीस्तवन जे आहे ते फक्त पहिल्याच दिवशी वाचायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही डायरेक्ट सेवेला चालू, म्हणजे स्वामींच्या माळेपासून पुढच्या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सगळ्या सेवा तुम्ही करायच्या दुसऱ्या दिवशीपासून. कळालं? फक्त स्वामीस्तवन पहिल्या दिवशी वाचायचं. आता ही सगळी सेवा झाली. आता नियम अटी काय आहेत? सगळ्यात पहिले एक मांडी पारायण म्हणजे ज्यावेळी आपण सेवेला बसतो, बसण्यासाठी आपण ज्यावेळी आसन घेतलेलं आहे, ज्यावेळी आपण मांडी घालतो त्या एका मांडीतच, आता मी अशी मांडी घातलेली आहे तर ह्या ज्या मांडीमध्ये मी बसलेली आहे त्या मांडीतच तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा करत असताना पूर्ण पारायण होईपर्यंत पूर्ण 21 अध्याय, म्हणजे सुरुवात ज्यावेळी तुम्ही कशापासून केले तर स्वामींच्या माळेपासून केले ते शेवट कधी होणार आहे आपला 21 अध्याय किंवा तारक मंत्र म्हटल्यानंतर आपला शेवट होणार आहे किंवा स्वामींची शेवटची एक माळ उडल्यानंतर आपली सेवेचा शेवट होणार आहे. कळालं? तर जेवढे पण तुम्हाला वेळ लागेल, 1 तास लागेल, अर्धा तास लागेल, 1.5 तास कुणाला लागेल, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही त्याच मांडीत पारायण करायचं आहे. कळालं? एकाच मांडीत तुम्हाला पारायण करायचं आहे. मग ही सेवा बघा, जेवढे आपण कष्ट घेऊ
म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही तब्येतीचं हाल करा आणि मग सेवा करा, असं नाही. महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, आपली तब्येत सांभाळून, घरची कामं करून, सगळे म्हणजे प्रपंच नेटका करून मग सेवा करा. पण कसं असतं ना की एखाद्या वेळेस काही नियम अटी असतात एखाद्या सेवेला, त्या नियम अटी पाळून जर आपण सेवा केली तर नक्कीच त्याचं लवकर आपल्याला फळ मिळतं आणि त्याचे नियम हे पाळावेच लागतात. जर तुम्ही तुमची तब्येत एकदम छान असाल, तुम्ही एकदम निरोगी असाल किंवा एकदम तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही ही सेवा करा. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला एखादा आजार आहे तुम्ही ही सेवा करा. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करा, काही हरकत नाही. तुम्हाला 1.5 तास एका मांडीमध्ये बसायला जमलं तर तुम्ही नक्की ही सेवा करा. बघा, शेवटी महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि महाराजांच्या परीक्षेमध्ये खरं उतरणं हे आपलं काम असतं. कितीही परीक्षा महाराज घेऊ देत, आपण महाराजांना सांगायचं की महाराज, माझी तुम्ही कितीही परीक्षा घ्या, मी तुमच्या परीक्षेत खरं उतरणार आणि मी माझी सेवा पूर्ण करणार. तर पूर्ण पहिल्या माळेपासून पहिली माळ एक पारायण, त्याच्यानंतर तारक मंत्र, त्यानंतर दुसरी माळ म्हणजे त्याच्यानंतर जी माळ आपण घेतो ती माळ होईपर्यंत एक मांडी तुम्हाला घालायची आहे. मग ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तीच मांडी तुम्हाला घालायची आहे आणि त्या एक मांडी घालूनच तुम्हाला सगळी सेवा करायची आहे. आता सेवा करत असताना तुम्हाला हालता येणार नाही, उठता येणार नाही, म्हणजे परत मांडी मोडता येणार नाही. कधी कधी काय होतं की आपल्या पायाला मुंग्या येतात किंवा काहीतरी पाय जड येतो तर आपण मांडी बदलतो, तर तसंही तुम्हाला करता येणार नाही. म्हणून मी पहिला सांगितलं की ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तीच मांडी घाला. आता उठता बसता तुम्हाला येणार नाही, मग तुम्ही पाणी घेऊन जवळ बसू शकता, वॉशरूमला वगैरे तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही सगळी कामे जी काय आहेत ती आधीच करून बसा. जर तुमच्या घरामध्ये असेल कोणी लहान मूल वगैरे तर ते झोपल्यानंतर तुम्ही करू शकता, शाळेत गेल्यानंतर करू शकता. कारण लहान मुलं ही निरागस असतात, ते आपल्याला एखाद्या वेळेस उठवतं, त्यांच्यामुळे आपल्याला उठावं लागतं किंवा काही डिस्टर्ब होतो. तर त्याच्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर दुपारच्या वेळी देखील तुम्ही ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. फक्त ह्या सेवेत एकच आहे की तुम्हाला उठता येणार नाही, बस. म्हणजे सेवा करत असताना उठता येणार नाही, कुणाशी बोलता येणार नाही, जो काही फोन आहे तो सायलेंट करून ठेवा आणि फोन घेता येणार नाही. फक्त सेवा होईपर्यंत कुणाशी बोलायचं नाही, उठायचं नाही, मांडी मोडायची नाही. इतकंच ह्या सेवेत महत्त्वाचे नियम आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे काही नियम आहेत त्याच्यानंतर तुम्ही शेवटची एक माळ झाल्यानंतर तुम्ही आरतीला उठू शकता किंवा आरती बसून पण करू शकता. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि मग सेवा आपली झाली. तर अशा प्रकारे रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. शक्यतो जे टायमिंग आहे ते एकच ठेवा, टायमिंग बदलू नका. सकाळी शक्यतो जास्त जर तुम्हाला गडबड असेल तर दुपारच्या वेळेत सेवा करा, संध्याकाळच्या वेळेस सेवा केली तरी चालते, काही हरकत नाही. रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता. तर आता ह्याचे नियम, अजून काही नियम आहेत का? तर हो, बघा, 108 दिवस आपण संकल्प केला आहे, तर जितके दिवस तुम्ही संकल्प केला आहे तितके दिवस मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा, परान्न वर्ज्य करायचं. मांसाहार जर ताई आमच्या घरात आणतात, खातात, खाऊ देत, त्यांना खाऊ देत, तुम्ही खायचं नाही. तुम्ही सेवा करताना तुम्ही अजिबात खायचं नाही. तुम्ही करून देऊ शकता, पण करून देताना असतानासुद्धा करून द्यायचं आणि इकडे सेवा करायची तर असं अजिबात नाही. आधी तुमची सेवा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना करून देऊ शकता. पण एकदा करून दिल्यानंतर परत इकडे यायचं नाही, म्हणजे ग्रंथाला हात लावायचा नाही किंवा मंदिराजवळ म्हणजे तुमच्या देवघरापुढे यायचं नाही. कारण हे पवित्र ग्रंथ आहेत, लक्षात घ्या. आणि या ग्रंथामध्ये तर साक्षात महाराजांचा आत्मा बसलेला आहे आणि खूप प्रभावी हा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर तुमच्या घरात नॉनव्हेज असलं तर तुम्ही म्हणजे सेवा आधी करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना करून देऊ शकता. दुसऱ्या दिवशी छानपैकी आंघोळ करायची, डोक्यावरून देखील तुम्ही करू शकता. तुम्ही खायचंच नाहीच आहे, पण असं वाटतं की आपला हात वगैरे लागलेला असतो, मग डोक्यावरून आंघोळ करू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी सेवा करायची. अशा प्रकारे 108 दिवस मांसाहार वर्ज्य करायचा, 108 दिवस तुम्ही परान्न वर्ज्य करायचं. आता ताई, एखाद्या दिवस आम्ही बाहेर गेलो, एखादा दिवस खंड पडला तर काय करायचं? बघा, ज्यावेळी आपण संकल्प करतो त्यावेळी संकल्पामध्ये अखंड हा शब्द वापरायचा नाही. कधी कधी काही अडचणी येतात, इमर्जन्सी येते किंवा कुठेतरी आपल्याला बाहेर जावं लागतं, मग सकाळी गेलो की आपण संध्याकाळी डायरेक्ट घरी येतो, मग एखाद्या वेळेस सेवेत खंड पडतो, तर त्यावेळी म्हणून खंड पडतो तर एखाद दिवस चालेल म्हणून अखंड शब्द बोलायचा नाही. अखंड बोलला तर ते लगातार आपल्याला एकही दिवस न खंड पडू देता मग आपले पिरियड्स येऊ, काही किती अडचणी येऊ, सेवा करावीच लागते. म्हणून अखंड हा शब्द बोलायचा नाही. यथाकाल किंवा यथाशक्ती ही सेवा करणं असं संकल्प करत असताना बोलायचं. अखंड शब्द चुकूनही बोलायचं नाही. तर आता एखादी वेळेस तुम्ही बाहेरगावी गेलाय तर सेवा करून जा तुम्ही आणि त्याच्यानंतर बाहेरगावी गेल्यानंतर किंवा पाहुण्यांच्यात गेल्यानंतर तुम्हाला काही एखादं खावं लागलं तिथं तर काय करायचं? तर बघा, तुम्ही तुमच्या आईच्या हातचं, पत्नीच्या हातचं किंवा माहेरचं तुम्ही खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या घरात म्हणजे एखादा लांबचा नातेवाईक आहे किंवा शेजारी आहे की आई, पत्नी, बहीण आणि माहेर हे इथं तुम्ही खाऊ शकता, यांच्या हातचं खाऊ शकता. पण
इतर ठिकाणचं तुम्ही खाऊ शकत नाही. आपले पैसे देऊन हॉटेलमध्ये तुम्ही खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या घरचं शिजलेलं अन्न तुम्ही खाऊ शकत नाही. कळालं? आता एखाद्या वेळेस जिथं पाहुण्यांच्यात गेल्यावर ताई खावं लागतं, काय करायचं, तर 3 वेळा तुम्ही गायत्री मंत्र बोलायचा आणि मग ते अन्न तुम्ही ग्रहण करू शकता. आता ब्रह्मचर्या एखाद्या वेळेस, म्हणजे ब्रह्मचर्याचा असा काही यात नियम नाही, पण एखाद्या वेळेस ब्रह्मचर्याचं उल्लंघन तुमच्याकडून झालं तर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून स्वच्छ अंघोळ करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा चालू करायची. आता हे काही नियम आहेत. आणि पिरियड्स आले तर काय करायचे, तर पिरियड्स आले तर तेवढे 4-5 दिवस स्किप करायचे. परत सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता, कंटिन्यू चालू करू शकता, परत नव्याने चालू करायची गरज नाही. आता सुतक विटळ आलं तर ताई काय करायचं, सुतक विटळ हा बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो, त्याच्यामुळे आपली सेवा खंडित होते. तर तुम्ही नव्याने तुम्हाला सेवा चालू करावी लागते. एका ताईंचा एक अनुभव आहे की त्यांनी म्हणजे 108 पाठाचा संकल्प, म्हणजे 108 पारायण केले त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचेच. तर त्यांनी ना म्हणजे त्यांचे 100 पाठ पूर्ण झाले होते, 100 का 102 पाठ पूर्ण झाले होते. आणि त्यांना म्हणजे एवढे पाठ पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे अगदी थोडी सेवा, 8 दिवस उरलेले सेवा कंप्लीट व्हायला, आणि त्यांना सुतक आलं. तर त्यांनी त्या ताईंनी परत नव्याने सेवा चालू केली. एवढी म्हणजे त्या ताई नाराज झाल्या नाहीत, उलट त्या ताई खूप नशीबवान की परत इतकी स्वामींनी त्यांच्याकडून सेवा करून घेतली. म्हणजे हे 100 पाठ आणि प्लस आणि परत त्यांनी नव्याने 108 पाठ चालू केले. इतकी म्हणजे शेवटी महाराजांची इच्छा असते आणि आपण नाराज व्हायचं नाही की नव्याने परत मला करावं लागलं. बघा, आपले काहीतरी पुढे चांगलं होणार आहे म्हणून महाराज आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत आहेत, असा चांगला विचार आपण करायचा. आणि आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून आपण आपल्याकडून महाराजांची सेवा घडते हे कायम डोक्यात ठेवायचं. नाही तर एवढं झालं आणि असं झालं आणि तसं, असं नाही. उलट तुमच्याकडून जास्त सेवा घडते हे तुम्ही खूप नशीबवान आहात. म्हणून एखाद्या वेळेस सुतक विटळ आलं तर नव्याने सेवा चालू करावी लागली तर नक्की करा, कारण तेवढी सेवेचं जास्त सेवा तुमच्याकडून घडते, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही हे एक मांडी पारायण करू शकता. रोज तुम्हाला फक्त मांडी न मोडता, न उठता, न बसता, न कुणाशी बोलता सेवा पूर्ण करायची. आणि जे काही नंतर नियम सांगितले ब्रह्मचर्याचे, मांसाहार, ते तुम्हाला पाळायचे आहेत. कळालं? तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही कुठल्याही इच्छेसाठी ही सेवा करू शकता. वैवाहिक, प्रापंचिक, शारीरिक व्याधीसाठी, कुठल्याही इच्छापूर्तीसाठी ही सेवा तुम्ही नक्की करा. नक्की तुम्हाला अनुभव येईल, 100% अनुभव येईल. हा माझा अनुभव आहे. चला, आजचा व्हिडिओ इथे एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हो, 108 दिवस तुमचे कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे सेवा पूर्ण झाल्यानंतर परत महाराजांच्या केंद्रात जायचं, तिथे सेवा रुजू करायची. आता आपण पहिल्यांदा गेलो त्यावेळी महाराजांना प्रार्थना करून आलो. आता सेवा कंप्लीट झाल्यानंतर एक बघा, कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपली सेवा रुजू करायला जायचं असतं. म्हणजे केंद्रात जायचं, नारळ, खडीसाखर घेऊन जायचं, तिथे अर्पण करायचं महाराजांना. आणि महाराजांना सांगायचं की महाराज, तुम्ही इतकी उच्च कोटीची सेवा माझ्याकडून करून घेतली. बघा, एखाद्या वेळेस आपली इच्छा लवकर पूर्ण होते, एखाद्याला इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो. आपले भोग, आपले प्रारब्ध आडवे येत असतात, म्हणून इच्छा पूर्ण व्हायला देखील वेळ होतो. आपण लगेच नाराज व्हायचं नाही किंवा महाराजांना दोष द्यायचा नाही. इच्छा, बघा, सेवा करून घेतली ना त्यांनी, त्याचं फळ ते नक्की देणार. पण योग्य वेळ आली की आपल्याला आपल्या सेवेचं नक्की फळ मिळतं, आणि तेही व्याजासकट. त्याच्यामुळे माझी सेवा कंप्लीट झाली आणि इच्छा पण पूर्ण झाली नाही, मग काय सेवा करून उपयोग, असा विचार अजिबात मनात आणायचा नाही. कळलं? आणि सेवा रुजू करून यायची. महाराजांना सांगायचं की महाराज, तुम्ही इतकी उच्च कोटीची सेवा करून घेतली, हे माझं नशीब, आणि अशीच सेवा माझ्याकडून कायम घडत राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, असं महाराजांना प्रार्थना करायची आणि निघून यायचं. तर अशा प्रकारे सेवा रुजू करायला देखील आपल्याला जावं लागतं. तर नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर चला, आजचा व्हिडिओ इथे एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.